वेलकम बॅक टू मानवीज क्रिएशन। आज माझा गेटअप बघून तुम्हाला काहीतरी ओळख येत असेल। आज आहे 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन। शिक्षक दिन निमित्त मी आज एक काहीतरी ऍक्टिंग सादर करणार आहे। मी आज तुम्हाला सांगणार आहे की शिक्षकांची लाईफ कशी असते। चला तर आपण सुरू करूया। Good morning, ma'am. Good morning. Good morning, students. चला आपण मागे जे मराठीचं सगळ्यांनी मराठीची वही काढा आणि मागच्या वेळेस आपण जे मराठीचं शिकलो त्याची रिव्हिजन करा। तोपर्यंत मी तुमची हजेरी तयार करते। चला मुलांनो हजेरी द्या। प्रणाली Present, ma'am. विहार Present, ma'am. नंदू Present, ma'am. श्रेयश Present, ma'am. चला आज सगळे प्रेझेंट आहे। सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा। चला आता आजची तारीख काय 5 सप्टेंबर। सगळ्यांची रिव्हिजन झाली? हो मॅडम. चला आज आपण शिकूया सायन्स। सायन्स मध्ये आज आपण शिकणार आहोत प्लांट। कोण दंगा करते? शांत बसा। विहार शांत बस, दंगा करू नकोस। हो मॅडम. चला सायन्सचं पुस्तक काढा। कोणी आणलं नाही का आज? ठीक आहे, आता आज माझ्या पुस्तकातून करूया। प्रणाली तू पण आणलंस? ठीक आहे, माझ्या पुस्तकात। चला आता आपण धडा सुरू करूया। प्लांट्स म्हणजे वनस्पती। प्लांट्स म्हणजे वनस्पती। लाईक ॲनिमल्स, प्लांट्स ऑल्सो नीड फूड। म्हणजे जसं ॲनिमल्सला पण अन्नाची गरज असते तशीच वनस्पतींनाही असते। आणि वनस्पतींना अन्न त्यांच्या वाढण्यासाठी गरज असते। प्लांट्स कॅन ब्रीथ। प्लांट्स वनस्पती श्वास घेऊ शकतात, ते हालचाली करू शकतात। जसं एक कळी उगते, बर्ड, त्याला इंग्लिश मधूनच बर्ड म्हणतात। कळी अशी उगली त्याचं फूल बनतं, याला अशी मुवमेंट आहे, मुवमेंट बोलतात त्याला प्लांट्सची। आणि शो रिप्रोडक्शन लाईक ऑल लिव्हिंग थिंग्स। जसं समजा आपण डॉग घेऊया, कुत्रा घेऊया। कुत्र्याला पिल्लू होतं, त्याच्यापासून पिल्लापासून अजून एक पिल्लू बनतं, याला बोलतात रिप्रोडक्शन। मग असं वनस्पतीमध्येही होतं। ते कसं होतं, बी येते, मग त्याचं उगतं, मग परत फळ येतं, मग फळामधली बी काढतो आपण, परत बी लावतो असं। आता आणि ती मुवमेंट करते, बरोबर। आता आणि प्लांट्स ही लिव्हिंग थिंग आहे, म्हणजे सजीव आहे, ना की निर्जीव। चला तर आपण सुरू करूया। आता मी जे देणार ते पटकन लिहून घ्यायचं। मी तुम्हाला वह्या देते।
कशासाठी दिले तुम्हाला इंग्लिश समजण्यासाठी. हे रिप्रोडक्शन मला माहित नाहीये. प्रजनन. हा, रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. सगळ्यांनी लिहून घ्या पटकन, म्हणजे मला चेक करायला. आता मला 6वीची शांत बसा. ठीक आहे. मागच्या वेळेस कोण नव्हतं आलेलं? तुझं नाव काय? विहान. नाही, विहान नाही. विहान मागच्या वेळेस आलेला. तुमचे मागच्या वेळेसचे सरप्राईज टेस्टचे रिझल्ट्स आले. तेव्हा हा टायगो नव्हता आलेला वाटतं. हा, हे घे नंदू, तुझं आलंय रिझल्ट. त्याच्यावर मम्मीची किंवा पप्पांची साईन आहे. प्रणाली तू हो मॅडम. किंवा पप्पांची साईन आहे. हो मॅडम. आणि विहान तू पण. हो मॅडम. झालं सगळ्यांचं लिहून पुसू? हो मॅम. एक अजून एक मॅथ्सचं. चला मुलांना, आपण आता मराठीची कविता करूया. कविता नंबर 3 म्हणजे पान नंबर 6 आणि कविता नंबर 3. पडगम वरती टिपरी पडली. पडगम वरती टिपरी पडली. तडम तडतड तडम. कौलारावर थेंबट पोरे. तडम तडतड तडम. म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम. थेंबासोबत वीज कोसळे. कडम कडकड कडम. थेंबाभोवती जलात उठती तरंग थरथर तरंग. नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग. पाऊसधारा मध्येच वारा पान पान सळसळून. धरतीच्या रंध्रातून संगीत आले जुळून. यांचे कवी राजा ढाले. या कवितेची कवी. ही कविता उद्या दोनदा लिहून आणि एकदा म्हणजे पाठ करून यायची आहे. ओके मॅडम. हा, चला शाळेची वेळ झाली. बघा तर आता बेलच वाजली. चला आवरा. बाय बाय मॅडम. बाय.